नमस्कार मंडळी, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे. या सुखानो या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते निसर्ग नियमानुसार की निसर्ग नियमाविरुद्ध या विषयावर. मंडळी, मागच्या याच कार्यक्रमाच्या एका भागामध्ये मी आपल्याला अशा 2 व्यक्तींची उदाहरणं दिली होती की ज्या व्यक्ती कोणतंही अन्नपाणी न घेता कित्येक वर्ष जिवंत राहिल्या आणि आरोग्यसंपन्नही राहिल्या. त्यातलं पहिलं उदाहरण प्यारीबाईंचं होतं. ती पश्चिम बंगालमधली. प्यारीबाई ही एक संत महिला होती, कृष्णभक्तीत रममाण झालेली. दुसरं उदाहरण युरोपातल्या एका महिलेचं मी दिलं होतं. तीसुद्धा संतच होती, येशू ख्रिस्ताशी अगदी एकरूप झालेली. मंडळी, या दोन्ही स्त्रिया आंतरिक आनंदात इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांना तहान भूक अक्षरशः काही जाणवलीच नाही. अगदी वर्षानुवर्ष त्यांनी अन्नाचा कण किंवा पाण्याचा एखादा घोटही घेतला नाही. मग त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना त्यांचं आरोग्य ठणठणीत आढळलं. पण त्या अनेक वर्ष अन्न पाण्याविना कशा राहू शकल्या याचं रहस्य मात्र त्यानं उलगडू शकलं नाही. मंडळी, आज त्या दोघीही हयात नाहीत, पण आज हयात आहेत आणि अनेक वर्ष अन्न पाण्याशिवाय राहत आहेत. अशी 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे गुजरातमधल्या प्रल्हाद जानी यांचं. त्यांचं वय आता साधारण 90 वर्ष असेल. ते देवीचे भक्त आहेत. लोक त्यांना चुडीवाले माताजी म्हणून ओळखतात. ते गुजरातमधील अंबाजी या ठिकाणी असतात, पण आता बहुतेक अहमदाबादेत असतात. आपला विश्वास बसणार नाही, पण या गृहस्थानं चक्क 75 वर्षांपासून काही खाल्लं किंवा प्यायलं नाही. ना अन्नाचा कण ना पाण्याचा घोट. मात्र लहानपणी ते सर्वसामान्य मुलांसारखेच होते, पण बालवयात ते घरातून बाहेर पडले. त्यांनी तपश्चर्या केली आणि सर्वसाधारणपणे वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी खाणं पिणं सोडलं. ते आजपर्यंत तसंच आहे. त्यांच्या पुढ्यात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले तरी त्यांना खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन डॉक्टरांनी त्यांच्या अनेक वेळा अनेक चाचण्या केल्या. अहमदाबाद इथल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये त्यांना एका काचेच्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर सतत कॅमेरे रोखलेले होते. 10 दिवस त्यांना तिथं ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या. नैसर्गिक विधीसाठी सुद्धा त्यांना जावं लागलं नाही. डॉक्टरांना तपासणीत असं आढळलं की त्यांच्या मूत्रपिंडामध्ये 300 ते 400 मिलीग्रॅम लघवी तयार होत होती, पण नंतर ती त्यांच्या शरीरातच जिरून जात होती. त्यांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जावं लागलं नाही. डॉक्टर मंडळी त्यांच्या या रहस्यामागचं कारण शोधत होती. डॉक्टरांना असं वाटत होतं की या त्यांच्या अन्न पाण्या वाचून राहण्याचं रहस्य उलगडलं तर त्याचा उपयोग आपल्याला दुष्काळी भागातल्या लोकांसाठी करता येईल, किंवा अगदी दुर्गम डोंगराळ भागात सैनिकांना जिथं अन्न पाण्या वाचून राहावं लागतं तिथं त्याचा उपयोग होईल. पण डॉक्टरांच्या हाती काहीही लागलं नाही.
शेवटी त्यांचं मत असं पडलं की प्रल्हाद जानी यांना वैश्विक ऊर्जेपासून शक्ती मिळते आणि त्यातूनच त्यांची अन्न पाण्याची गरज भागते. मंडळी, वर्धमान महावीरांच्या शिवाय आपण आता जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये एक प्यारीबाई किंवा युरोपातली संत महिला किंवा आज हयात असलेले प्रल्हाद जानी उर्फ चुडीवाले माताजी, यापैकी कोणीही असो, पण या सगळ्यांमध्ये आपल्याला एक साम्य आढळतं. कोणतं साम्य? तर ते साम्य म्हणजे ही सगळी मंडळी संत पुरुष आहेत, देवाचे निस्सीम भक्त आहेत. मंडळी, निसर्ग शक्यतो आपलं रहस्य उघड करत नाही. म्हणूनच या व्यक्ती अन्न पाण्यावाचून कशा राहू शकल्या याचं रहस्य आजचं आपलं विज्ञान उकलू शकलं नाही. खरं तर या गोष्टी निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहेत. कोणत्याही सजीवाला जिवंत राहण्यासाठी अन्नपाणी अत्यंत आवश्यक असतं. नव्हे, ती त्याची मूलभूत गरज असते. मनुष्य पाण्याशिवाय काही तास राहू शकतो, काही दिवस अन्नाशिवाय राहू शकतो. पण शास्त्र असं सांगतं की मनुष्य जर 72 तासांपेक्षा जास्त अन्नाशिवाय राहिला तर त्याच्या शरीराची मृत्यूकडे वाटचाल सुरू होते. हळूहळू तो मृत्यूपंथाला लागतो. पण या मंडळींनी तर या निसर्ग नियमालाच आव्हान दिलं आहे असं आपल्याला आढळतं. मंडळी, असं म्हणतात की वर्धमान महावीर आपली ऊर्जा सूर्यापासून प्राप्त करीत असत. त्यामुळे ते कित्येक दिवस उपवास करू शकले. मंडळी, या विश्वात अशी एक विलक्षण ऊर्जा आहे की जिला इंग्रजीत आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो. ती आपली जीवनदायिनी आहे. तिलाच प्राणशक्ती असंही म्हटलं जातं. तिच्यामुळेच सगळं कार्य चालतं. तीच आपल्या कुंडलिनीचा शक्तिस्रोत आहे. ती या सगळ्या मंडळींनी प्राप्त केलेली असावी असं आपल्याला म्हणता येईल. अन्नावाचून राहणारं आणि केवळ सौरशक्तीवर जगणारं आणखी एक उदाहरण मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही व्यक्तीसुद्धा गुजरातमधली आहे बरं का, आणि त्यांचं नाव आहे हिरा रतन मानेक. व्यवसायानं मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या हिरा यांनी हे हिरा HRM या संक्षिप्त नावानं लोकांना परिचित आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सूर्यप्रकाशावर संशोधन सुरू केलं आणि 3 वर्षांच्या संशोधनानंतर ते या निष्कर्षाला पोहोचले की सूर्यशक्ती ही प्राणशक्ती आहे. केवळ तिच्याच आधारे अनेक दिवस अन्नाशिवाय राहणं शक्य आहे. या बाबतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपवास करून आपले निष्कर्ष सिद्ध केले. पहिला उपवास त्यांनी 1995 कालिकत या ठिकाणी केला. तो तब्बल 211 दिवसांचा होता. या काळात ते फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आणखी एक दुसरा मोठा उपवास त्यांनी 2001 अहमदाबाद या ठिकाणी केला आणि तो तर तब्बल 411 दिवसांचा होता. आणि तिसरा उपवास त्यांनी 130 दिवसांचा केला. मंडळी, या काळात फिलाडेल्फिया विद्यापीठानं त्यांच्यावर देखरेख ठेवली आणि त्यातून काही निष्कर्ष हाती लागता आहेत का यासाठी प्रयत्न केला. पण या तिन्ही उपवासांच्या काळात हिरा रतन मानेक हे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी यावरच राहिले. आज त्यांची पद्धत वापरून अनेक लोक या पद्धतीनं अन्नाशिवाय राहण्यात यशस्वी झाले आहेत. मंडळी, 2002 पासून HRM म्हणजेच हिरा रतन मानेक हे या पद्धतीचा
प्रचार आणि प्रसार करतायत. सूर्यप्रकाश हे अनेक रोग दूर करू शकणारं नैसर्गिक औषध आहे, असं त्यांचं मत आहे. सकाळच्या सूर्याकडं केवळ महिनाभर पाहिल्यानं डोळ्यांचे अनेक आजार नष्ट होऊन पाहण्याच्या शक्तीत वाढ होते. 3 महिन्यांच्या या साधनेनं अनेक मानसिक आजारांपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते. 6 महिन्यात तर अनेक शारीरिक आजार बरे होऊ शकतात. तर 9 महिन्यानंतर माणूस अन्नाशिवाय केवळ सूर्यप्रकाशावर राहू शकतो, असं ते म्हणतात. मंडळी, जिज्ञासूंनी यासंबंधीची अधिक माहिती जाणकारांकडून आणि इंटरनेटवर मिळवावी आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मात्र कोणीही कोणताही प्रयोग करू नये, हे या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेला. मनाची गुंती गुंफियला शेला. बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आ.